आणि तुम्हाला माझ्या आवाजावरून समजत असेल की मला खूप भूक लागलेली आहे. तर आता आम्ही इकडे एका हॉटेलवर थांबलो जेवायला. तर तिकडे जेवण कंप्लीट करूया आणि त्यानंतर मग आपण नेक्स्ट स्टॉपवरती आपल्या पुढच्या स्टॉपवरती जाऊया आपण. जेवण आमचा पुढे माझी भावज आहे तिच्या गावी जाण्याचा प्लॅन आहे आमचा पेरूमध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या दुसऱ्या दिवसामध्ये. तर आता आपण इकडून निघालो आहोत आणि आता आपण इकडे आजूबाजूचे सगळे जे स्पॉट्स आहेत ते कवर करणार आहोत. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. आमचं पहिलं ठिकाण होतं श्री सुवर्ण गणेश मंदिर. या मंदिरामध्ये एक सोन्याचा गणपतीचा मुखवटा आहे आणि त्या मागे एक इंटरेस्टिंग स्टोरी पण आहे. तर आता मग थोडक्यात सांगतो. श्रीवर्धन येथे राहणारे द्रुपदी धर्मा पाटील यांच्या वाडीमध्ये हा सोन्याचा मुखवटा सापडला होता. त्यानंतर हा मुखवटा ह्या मंदिरामध्ये ठेवण्यात आला होता दर्शनासाठी. 2012 येथे चोरांनी हा मुखवटा चोरी केला आणि त्याला वितळून त्याचे गोळे तयार केले. पण त्यानंतर गणरायाच्या कृपेने पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले आणि 2021च्या सुमारास पुन्हा त्या गोळ्यांपासून सेम तसाच दिसणारा सोन्याचा मुखवटा बनवण्यात आला आणि तो मुखवटा आजही या मंदिरात पाहायला मिळतो. यानंतर आम्ही गेलो दिव्यागर बीचवरती खूप साऱ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज, मोटर राईड, हॉर्स रायडिंग अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही इथे आला तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. बट आम्हाला पुढे हरिहरेश्वरला जायचं असल्यामुळे वॉटर ऍक्टिव्हिटीज काही केल्या नाही. आम्ही फोटोज काढले, सिनेमॅटिक शॉट्स घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला ट्रेलर बघून समजलंच असेल की आपण कुठे आलो आहोत.
हे आहे हरिहरेश्वर. हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. हरिहरेश्वरला दक्षिण काशी असेही म्हणतात. हरिहरेश्वर हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असलेले एक प्राचीन मंदिर आहे. पौराणिक कथानुसार या ठिकाणी भगवान विष्णूंनी आणि ब्रह्मदेवानी भगवान शंकराची आराधना केली होती. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर, या दोघांच्या नावावरून या ठिकाणाचे नाव हरिहरेश्वर पडलं. मंदिराचा सभामंडप आणि गर्भगृह हे सर्व पारंपरिक कोकणी शैलीत बांधलेले आहे. हरिहरेश्वर मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे समुद्रालगतची प्रदक्षिणा. ही प्रदक्षिणा मंदिराच्या मागील बाजूने सुरू होते आणि डोंगर, जंगल आणि खडकाळ भाग आणि समुद्र किनारा अशा विविध भागातून जाते. ही प्रदक्षिणा साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरची असून ती भरती ओहोटी पाहूनच केली जाते. मंदिराजवळच असलेलं हरिहरेश्वर बीच हा कोकणातील अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. येथे फारशी व्यावसायिक गर्दी नसल्यामुळे हा समुद्रकिनारा अजूनही नैसर्गिक स्वरूपात जपलेला आहे. तर असा होता रायगड ट्रिपचा दुसरा दिवस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.